आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक्सक्यूज मी, इथे कोणत्या मुलीला पाहिला का तुम्ही? ऍक्च्युली ती माझी फ्रेंड आहे, ती रास्ता चुकली आहे, तिला हेल्पची गरज आहे. नाही, मी कोणत्याही मुलीला नाही पाहिजे. ओके, सॉरी मॅन, सॉरी. थँक्यू, एन्जॉय, बाय. थँक्यू सो मच ओमकार, थँक्यू. अंजली, खूप रात्र झाली. इट्स नॉट सेफ आउट देअर. इफ यू डोंट माइंड, मी तुला कुठे सेफ ठिकाणी घेऊन जाऊ शकतो? नाही नाही नको. अरे तू आता जे केलंस ना ते खूप आहे रे माझ्यासाठी. खरंच थँक्यू. आणि आपण असं भेटलो हे प्लीज कोणाला सांगू नकोस. आणि मला जिथे जायचंय ना ते प्लीज जवळच आहे इथून. I think I can manage. Okay? Thank you so much. तू माझी खूप हेल्प केलीस आज. अंजली, आर यू शुअर तू जाऊ शकशील? Yes. एक काम कर, माझा नंबर घे आणि कधीही गरज लागली ना मला फोन कर. माझ्याकडे फोन नाही आहे रे ओमकार. वेट, हे ठेव. ह्यात मी माझा नंबर लिहून दिलाय. तुला कधीही गरज लागली ना जस्ट गिव्ह मी अ कॉल. ओके? थँक्यू. बाय अंजली. गो सेफ. ओके? ओके. अहो, हे चोरगी गेली तरी कुठे? घराला टाळा आहे. अहो, सुमन ताईची तब्येत ना बिघडली वाटतं आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय. अरे बापरे, हो का? तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. ताई आहे ना तिथं, आणि ती घरच्यांची किती काळजी घेते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि तिचे मिस्टरही तिच्या सोबत आहेत. सुमनताईला खूप चांगले लेख आणि जावई मिळाले. इतक्या वर्ष कष्टात आयुष्य काढलंय आणि देव आता त्यांना त्यांच्या चांगल्या कर्माची फळं देतोय. सुमनताईला चांगल्या कर्माचे फळं मिळत आहेत आणि ललिताताईला वाईट कर्माचे फळं मिळतात. नाहीतर काय, त्या अंजलीने आईबापाच्या तोंडाला शेणच फासलंय. बघा ना, इतकं चांगलं स्थळ मिळालं होतं तरीही पळून गेली. मी तर ऐकलंय मुलाकडच्यांचं सोनंही घेऊन पळाली. अगोदर पासूनच त्या मायलेकीला श्रीमंतीचा सोस होता. आता घ्या म्हणावं. स्टोरी केली म्हणजे मुलाकडच्यांनी तिच्या विरुद्ध तक्रार केलीच असेल. काय माहित, पण आई बापाचं नाक कापलं त्या पोरीने. अहो, अशा मुली म्हणजे आई बापाच्या डोक्याला ताप असतात. अगं अंजली, तू इथं काय करतेस? अहो, ती बघा, अंजलीच आहे ना? हो, अंजलीच आहे. ती लपून बसली. इथं काय चोरी करायला आली की काय? तिला पकडून पोलिसांकडे जायला पाहिजे. पकडा त्याला. पळून गेली वाटतं ती. आता बघ, लपून बसली तिकडे. पकडा तिला.
कितना भागेगी अंजलि? एक तुझे पकड़ लिया ना। हाय राम, ये लोग चोर बोल रहे हैं तुझे। अगर मेरी नहीं मानेगी ना, मगरशीर हालत होगी तुझे। मैं कितनी बार मना किया था तुझे, घर मत जा मत जा, पर तुम आके सुनती नहीं। अब भुगत। अब मेरे साथ चलेगी या यहीं चोर पुलिस खेलना है तुझे? कम बेबी, कम बेबी, गाड़ी तैयार है। प्लीज कम। फिर सोच क्या रही है? चलना बेबी। कम बेबी। अजून कपडे आवरायचे राहिलेत आणि 2 दिवसापासून मी ऑफिसचं काम केलं नाहीये आणि ऑफिसमध्ये सांगितलंय नाहीये मी. फोन करायला पाहिजे. हॅलो हॅलो सर, मी सई माने बोलते. हा बोला ना मॅडम. सर आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली 2 दिवसापासून मला ऑफिसचं काम करायला नाही जमलं आणि मला तुम्हाला सांगायलाही वेळ नाही मिळाला आणि शिवाय ती डॉक्युमेंट्स पण मी अजून तुम्हाला दिले नाहीये. हरकत नाही. ऍक्च्युली डॉक्युमेंटची दुसरी कॉपी होती आमच्याकडे, त्यामुळे मॅनेज झालं सर्व. आय एम रिअली सॉरी सर. ऍक्च्युली माझा पर्सनल प्रॉब्लेम झाल्यामुळे मी सगळं नाही करू शकले. नो इश्यूज. बरं, तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि लवकरच ऑफिस जॉईन करा. चालेल सर. थँक्यू सो मच. बाय द वे, तुमच्या आईची तब्येत कशी आहे आता? आईची तब्येत बरी आहे आता. एक मिनिट, तुम्हाला कसं कळालं माझी आई आजारी आहे ते? ऍक्च्युली त्या हॉस्पिटलाइज आहेत हे देवांश सरांनीच आम्हाला सांगितलं. देवांश सर? पण देवांश सरांचा काय संबंध? आणि त्यांच्याकडून कळलं म्हणजे? त्यांना तर माहिती नाहीये की मी जॉब करते म्हणून. सर एक विचारू का? हो मॅडम, विचारा ना. सॉरी, पण मला कळेल का आपल्या कंपनीचे ओनर कोण आहे? सर प्लीज मला खरं खरं सांगा. ऍक्च्युली देवांश जहागीरदारच आपल्या कंपनीचे ओनर आहे. देवांश जहागीरदार? म्हणजे हा जॉब पण मला त्यांनीच मिळवून दिलाय का? सॉरी मॅडम, ऍक्च्युली त्यांनी आम्हाला ऑन केलं होतं की तुम्हाला याबद्दल काही कळता कामा नाही, पण मी चुकून बोलून गेलो. सो एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, तुम्ही काळजी करू नका. मी अजिबात सरांना सांगणार नाही की तुम्ही काही मला सांगितलंय आणि तेही तुम्हाला काहीच बोलणार नाही. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. देवांश सर म्हणजे हा जॉब मला सरांनी मिळवून दिलाय? म्हणजे मला नोकरीची गरज आहे हे सरांना माहित होतं आणि त्यांनी जर मला जॉब ऑफर केला असता तर तो जॉब मी केला नसता हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी माझ्याही नकळत मला हा जॉब मिळवून दिलाय. आणि शिवाय हा असा जॉब जो मी घर बसल्या करू शकते. वर्क फ्रॉम होम. सर किती चांगले. त्यांना माहिती आहे मी घराबाहेर पडू शकत नाही, त्यामुळे असा जॉब दिलाय. शिवाय
मला हॉस्पिटलमध्ये जाता येणार नाहीये म्हणून ते हॉस्पिटलमध्ये जाऊन आईची काळजी पण घेतात. माझ्याही न कळत सर किती कर्तव्य पार पाडतायत आणि तेही अगदी शांतपणे. मला वाटलं होतं सर माझ्या मनाचा विचारही करत नाही, पण असं नाहीये. सर माझ्या मनाचा किती विचार करतात. कसलाही हाव न आणता माझ्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतायत ते. सई, आणि तू सरांना ओळखू शकली नाहीयेस. देवा, पाणी घे बाळा. थँक्यू. दमला असशील ना बाळा? पण जाणं पण गरजेचं होतं ना तिकडे. नाही, बरंच केलंच गेलं असते. सुमनताईंची काळजी घेतलीस हे खरंच बरं केलं. कशी तब्येत आहे रे आता त्यांची? आता बरी आहे. इनफॅक्ट मी निघत होतो तेव्हा बोलल्या पण त्या माझ्याशी. हो, आय थिंक लवकर रिकवर पण होतीलच त्या आता. वा वा, देवच पावला म्हणायचं. तेव्हा मला खरंच खूप कौतुक वाटतं रे तुझं. नाही म्हणजे ऑफिस मधली कामं तू उत्तमरित्या करतोसच, पण घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच समर्थपणे पार पाडतोस. काही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकणार नाही म्हटल्यावर कुणीही काही न सांगता स्वतःहून हॉस्पिटलमध्ये गेलास. रात्रभर तिथे थांबलास. त्यांना सुद्धा आधार वाटला असेल तुझा. किती शहाणा आणि समजूतदार आहेस रे. मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. इतकं कौतुक करण्यासारखं काय केलंय? आय मीन जे करायला हवं तेच केलंय ना. हो, पण हेच सगळ्यांना जमतं असं नाहीये. म्हणजे एखाद्या परिस्थितीत कसं वागायचं, काय करायचं ह्याचीच समज नसते लोकांना. पण तू तसा नाहीयेस. भूक लागली असेल ना, वाढू तुला? नाही, आता असं एकट्याला नको. आपण नंतर एकत्र जेवूयात. बरं चालेल, तू आराम कर, मग सगळे मिळून जेवूया. मी जरा एक दोन कामाचे कॉल करून घेतो. काल काहीच काम झालं नाही माझं. मग रूम मध्ये जातो. नाही नाही नाही, म्हणजे दमला असशील ना तू. आता तू आधी रूम मध्ये जा आणि आराम कर. काय 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? 5 मिनिटांनी जातो ना. अरे मी म्हंटल ना, जा ना रूम मध्ये आणि आराम कर ना. कळत नाहीये? रूम मध्ये जाण्याकरता इतकी फोर्स का करतेस मला? फोर्स कुठे, मी सांगते आराम कर. एक मिनिट सांग, काय चाललंय? शिब्बालाच लागत हसतेस काय? मी कुठे हसते? उलट मी तुला सांगते, तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. सई वाट बघते तुझी. सई रूम मध्ये? हो. नाही नाही, मग मी नाही जाणार. अगं काल जे काही घडलं त्यानंतर चिडले असतील त्या माझ्यावर. गेल्या तलवार काढतील. नको. अरे काम करतो, तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. माझ्या रूम मध्ये? माझ्या रूम मध्ये का? अगं तुला तुझी रूम आहे ना, तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. जा. काय चाललंय तुझं? माझं कुठे काय चाललंय? अरे तुझी रूम आहे ना, मग जाऊन आराम कर ना तू. सरप्राईज आहे तिथे. मी काय म्हणालीस? काय म्हणालीस? मी कुठे काय बोलले? मी सांगते तुला आराम कर रूम मध्ये जाऊन. खूप वियर्ड वागतेस तू. आराम करायला सांगते तर वियर्ड काय? आज माझ्या बेडरूम मध्ये तिसरं महायुद्ध होणार आहे वाटतं. चला.
वाचव रे बाबा. पाणी नकोय मला. मी आताच खाली पाहिलो, जानूने दिलं होतं. तरी सुद्धा पाणी प्यायला हवं ना. पाणी प्यायला हवं. बाहेर गरमी किती आहे. यू शुड स्टे हायड्रेटेड, यू नो. आईची तब्येत बरी आहे आता. आय गेस आजच डिस्चार्ज पण होईल. हो, वरुणचं आणि माझं बोलणं झालं होतं, त्याने सांगितलं मला. ग्रेट. सॉरी. थँक्स. थँक्यू का? पाणी दिलं म्हणून, पाण्याकरता थँक्यू. सॉरी आणि थँक्यू असं एकदम का म्हणालात? कारण तुम्ही काल रात्रभर माझ्या आईजवळ होता, तिची एवढी काळजी घेतली, त्यासाठी थँक्यू. नाही पण साई, मी तुम्ही थँक्यू म्हणावं म्हणून नाही केलं हे सगळं. आय मीन ते माझं कर्तव्य होतं म्हणून मी केलं, बस. सर, मला माहितीये तुम्ही हे कोणाला दाखवण्यासाठी किंवा मला बरं वाटावं म्हणून नाही केलेलं. मी जे काही केलं ते खूप मनापासून केलं, त्यासाठी थँक्यू. आता कळलं मला. आता कळलं. काय? मी सकाळी इनफॅक्ट घराबाहेर पडलो होतो ना, तेव्हा सुद्धा मला असं काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि मी खूप सरप्राईज पण झालो बघून. पण आता कळतंय मला. सरप्राईज का झालं? तुम्ही नाही बघितलं? वा, सूर्य चक्क पश्चिमेकडनं उगवलाय बघा ना. सर, तुम्ही माझी मस्करी करताय. तुम्ही करताय माझी मस्करी? इतकं छान का वागताय माझ्या बरोबर आणि इतके हसताय का माझ्याकडे बघून? खाली पण जानू गालातल्या गालात हसत होती. मला सांगा, तुमच्या आणि जानूच्या हसण्यामध्ये काही कनेक्शन आहे का? खरं खरं सांगा. सर, थांबा थांबा. माझं ना अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. म्हणजे माझ्या मनात जे काही आहे ना ते मला आज सगळं बोलू द्या. बोलू? थँक्यू. परत थँक्यू का? कारण मला कळलंय तो जॉब सुद्धा तुम्हीच मिळवून दिलाय मला. हा, तो कुठला जॉब? हा, ते वर्क फ्रॉम होम. त्याचं काय? मी आत्ताच म्हणाले ना की मला सगळं कळलंय. सगळं सगळं. तुम्हाला राग आला असेल ना माझा खूप? माझी मदत व्हावी म्हणून तुम्ही सगळं केलं ना? हो हो, म्हणजे तुमची तगमग बघत होतो ना मी.
म्हणजे तुम्हाला कसं तुमच्या आईला तुमच्या भावाला हेल्प करायची होती, त्यांच्याकरता जॉब करायचा होता, हे सगळं बघत होतो. इनफॅक्ट मी तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये जॉब सुद्धा ऑफर केला. तुम्हाला तो जॉब करायचाच नव्हता, पण मला तुम्हाला हेल्प तर करायची होती ना, म्हणून मग हे वर्क फ्रॉम होमचं सुचलं मला आणि मग ते मी सगळं. काय झालं? तुम्ही रडताय का? मी काही चुकीचं बोललो का? माझा ना हाच प्रॉब्लेम आहे, मला काहीतरी वेगळं बोलायचं असतं पण मग ते काहीतरी वेगळं होतं. मी तुम्हाला हर्ट केलं का? नाही, उलट मी तुम्हाला हर्ट केलं. नेहमी तुमच्याशी भांडत आले, तुम्हाला वाईट साईड बोलत आले. तुम्ही नाही चुकला, मी चुकले. तुमच्याशी खोटं बोलले, एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवल्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा आता मला खरंच खूप पश्चाताप होतोय. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही माझ्याशी अजूनही किती प्रेमाने वागताय, मला समजून घेताय, इव्हन माझी मदतही करताय.